वेलकम बॅक टू द चॅनल. आणि या आठवड्यामध्ये आपल्याला 2 मराठी सिनेमे पाहायला मिळाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दशावतार आणि दुसरा होता आरपार. दशावतार तुम्ही पाहिलाच असेल, नसेल पाहिलं तर लगेच जा आणि बघा, खूप सुंदर अशी फिल्म आहे. दुसरी फिल्म होती आरपार. हो, जेनझी आणि तरुण वर्गाला आवडणारी फिल्म. कुठे राहतेस? नाही म्हणजे इथलीच आहेस की बाहेरनं कुठनं आली शिकायला? म्हणजे आरपार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लव्ह स्टोरी आहे. खूप सुंदर प्रेझेंटेशन आहे आणि खूप सुंदर प्रकारे हिचं सादरीकरण पण केलेलं आहे. आणि सगळ्यांना माहिती, महाराष्ट्राची क्रश म्हणजेच ऋता आणि ललित या दोघांची जोडी अतिशय सुंदर आपल्याला या फिल्ममध्ये पाहायला मिळते. दोघांचं काम देखील नेहमीप्रमाणे कमालच झालेलं आहे, त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. फिल्म देखील अतिशय सुंदर आहे, थोडीशी रोमॅन्टिक वगैरे आहे. आणि फिल्म सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कुठेही आपल्याला बोर करत नाही. पहिला भाग जो आहे तो थोडासा मला स्लो वाटला, परंतु दुसरा भाग जो आहे तो अतिशय उत्तम आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑडियन्सला ही फिल्म धरून ठेवते, कुठेही अजिबात सोडत नाही. पहिला भाग फक्त थोडासा स्लो आहे, परंतु तो दुसरा भाग आहे तो पहिल्या भागाला कव्हर अप करतो. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फिल्मचा स्क्रीन प्ले अतिशय सुंदर असा या फिल्मचा स्क्रीन प्ले आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फिल्मचा स्क्रीन प्ले आणि सगळ्यात महत्त्वाची याची एडिटिंग मला पर्सनली खूप आवडली. कारण की याचं जे प्रेझेंटेशन आहे, ज्या पद्धतीने आपण म्हणतो की दिसायला हे दृश्य किंवा ह्या सीन परफेक्ट दिसतो, त्या प्रकारे या फिल्ममध्ये काही सीन असे आहेत ना, खूप सुंदर दिसतात. म्हणजे जो आपण म्हणतो DI किंवा एडिटिंग खूप सुंदर या फिल्ममध्ये मला पाहायला मिळाली. काही जे दोघांचे असे काही रोमॅन्टिक किंवा काही संवाद आहेत ना, ते खूप सुंदर पाहायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्टोरीजमध्ये ज्या लोकांनी जे आर्टचं काम केलं आहे ते मला खूप आवडलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉस्ट्युम देखील सगळ्यांचे खूप सुंदर आहेत. जर बघायचे असेल तर लगेच थिएटरमध्ये जा आणि फिल्म बघा, कारण की ही फिल्म देखील खूप सुंदर फिल्म आहे, कमाल फिल्म आहे. दिग्दर्शन हे खूप उत्तम झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलाकारांचं काम अतिशय सुंदर झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ऋता आणि ललितची जोडी. ऋताचं तर काम सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, ती तर अर्थात महाराष्ट्राची क्रश आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ललित खूप छान काम केलं आहे. यामध्ये लव्ह स्टोरी आहे आणि तरुणांसाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे आत्ताच जा आणि बघा. या फिल्ममध्ये कुठेही बोर होण्यासारखं काहीच नाही आहे. काही सीन आहेत जिथे आपल्याला हे थोडंसं फिल्म सोडून सीन आल्यासारखे वाटतात, परंतु ही फिल्म बोर व्हावं इतपत अजिबात वाईट नाही आहे. फिल्म खूप सुंदर आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं, यासोबत दुसरी एक फिल्म रिलीज झाली, त्यामुळे या फिल्मला थोडासा फटका बसला, परंतु ही फिल्म खरंच खूप छान आहे. त्यामुळे जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्कीच थिएटरमध्ये जा आणि ही फिल्म बघा आणि त्यानंतर आपण या फिल्मचा पण रिव्ह्यू बघूया.